नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीमध्ये USDT डॉलर्स ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश दिलीप लोहारी यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. संशयित संदीप सातपुते आणि विक्रम जुवेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2026 ते 20 जुलै 2026 या कालावधीत आरोपीने संगनमत करून USDT डॉलर्स ट्रेडिंगचा मोठा नफा मिळवून देण्याचे हमीश दाखवत फिर्यादीकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी बनावट बँक खाते सुरू केल्याची आरोप तक्रारीत दाखल आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक देवकर हे पुढील तपास करत आहेत.